फक्त चुकीचं काम काही करू नका, वेड्यावाकड्या गोष्टी काही करू नका. जर उद्याच्याला कशातनं निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा. बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शहाण्याने करच केला. अजित पवारचं लेटर घेतलं, सही त्याचीच हाडली, सही पण माझी नाहीये, त्यांनीच ठोकली सही आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली ही कामं मंजूर करा. ते मला कळल्या त्याच्यावर FIR दाखल करायला लावला. कोणतरी सापडला, कुठल्या भागातला सापडला मला माहित नाही. शाळेला काय पोचली बघा, एवढा कडक माझी सही करतोय आणि यादी करून कलेक्टरला देतोय, हे दादानी सांगितलं. कठीण आहे, कठीण. हे असलं काही तुम्ही कुणी करू नका. मी चांगल्याच्या पाठीशी सगळी ताकद पाण्याला लावेल बाबांना. पण आणि म्हणलं की दादा आता इथं चुकले, एकदा पदरात घ्या, तर पदर फाटून गेलाय, पदरात काही घेणार नाही आणि धोतरात पण काही घेणार. अरे आता धोतर पण कमी झाले, टोप्याही कमी झाल्या, परंतु तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, आम्हाला अभिमान आहे. पागोटेवाले तर कधीतरी एखादी दिसते, आपण पण आहेत, आपल्याबद्दल पण आम्हाला आदर आहे. रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की शेवटी आपण ग्रामीण भागातनं समाजातनं पुढे आलेलो कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने ते सांगायला जातो. म्हणून मित्रांनो, आज मला खरं तर भीमरावजींनी सांगितलेलं होतं तिथं कार्यक्रम घ्यायचा. आता मी धनंजय सांगितलं तर तो मला नाही, तिथं मोठी सभा घ्यायची आणि तिथं मी भाषण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये भीमरावजींनी असं सांगितलं, तर भीमरावजींनी म्हणले की दादा इथंच येतो, कारण वेळ पण कमी. आता साहेबांना मंत्रीपद द्या. कुठल्या साहेबांना? त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना, आपण चांगल्याच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम करू. आपण एकमेकाच्या बद्दल आदर, जे आपल्या बाप दादाने आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला शिकवलेला आहे, वडीलधाऱ्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा, अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी वागूया. आया बहिणींशी देखील त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीनं ठेवला पाहिजे. तिथंही एक चांगलं वातावरण, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न माझा चोपडा, जळगाव, बीड, जालना, वाशिम, पालघर या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे, आमच्या मान्यवरांनी केला पाहिजे. अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमच्या भीमराव धोंडे साहेबांची शिक्षण संस्था देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तसं बघितलं तर 78ला राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं, पण 80 मध्ये त्यांनी तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आणि मग त्यांनी काही मागं वळून बघितलं नाही. मला वाटतं 83 साली अंतोली साहेब मुख्यमंत्री म्हणजे त्या काळात असताना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि 85ला ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले होते. 2002-03 मध्ये आपल्या आष्टी तालुक्यातल्या जमिनीचं भूसंपादन लष्कराच्या काही कामाकरता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार होतं, ते होऊ नये म्हणून त्यांनी आष्टी ते दिल्ली असा 1400 किलोमीटरची पायी मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये मला वाटतं 2000 नागरिक जवळपास सहभागी झालेले होते. आणि धोंडे साहेबांच्या या आंदोलनामुळं आष्टी तालुक्यातील जमीन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा लागलेला आहे. अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी मनामध्ये घेतली तर ती कडेला द्यायची, तिचा पूर्णपणे त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा, अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे. त्यांनी एकंदरीतच मला वाटतं 83 साली त्यांनी पहिली शिक्षण संस्था काढली आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यांची शाळा आणि महाविद्यालय जवळपास 100 युनिट आहेत अंदाजे आणि त्या युनिटमध्ये 5000 कर्मचारी त्यांचं काम करतात. विचार करा, 5000 कर्मचारी काम करतात म्हणजे किती मुलं मुली शिकत असतील, किती शिकतात हो? 40,000